मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी इकडे घेतलेले आहेत काटे भेंड्या आणि काटे भेंड्याचा आज मी खूप सुंदर मधुर असा रस्सा बनवणार आहे. तर काटे भेंड्या पाहू शकता मी कोणत्या पद्धतीने साफ करते. काटे भेंड्याच्या आतली जी कणसं आहेत ना, तीच फक्त आपल्याला घ्यायची आहेत. वरचं जे कवर आहे तर त्याचं काढायचं आहे. आणि अशा पद्धतीने मी काटे भेंड्याची आतमधली दाण्याने भरलेली जी कणसं आहेत तर तीच फक्त मी घेणार आहे. काटे भेंड्याचा रस्सा तुमच्यापैकी कोणी कोणी खाल्ला आहे नक्की मला कमेंट करून सांगा. अगदी सोप्या पद्धतीने, साध्या पद्धतीने आणि खूप टेस्टी अशा पद्धतीने हा रस्सा होतो. तर बघा, इकडे मी कणसं जी आहेत ती सोलत आहे. त्याच्यावरचं जे कवर आहे तर ते काढत आहे. भेंड्या म्हणल्या ना तर कसं असतं, चिकट असतात, बिळबिळीत लागतात. तर याकरता काय करायचं, पहिलं चमच्याभर तेलामध्ये भेंड्या आपण काय करायच्या, भाजून घ्यायच्या. तर बघा, अगदी चमचाभरच. अच्छा, हमको सिखा रिया है. आणि भेंड्यांचे जे कणसं आहेत ना तर तीच फक्त बघा मी इकडे घालत आहे. तेलावरती चांगलं फोड येईपर्यंत परतून घ्यायचं. अप्रतिम असा हा रस्सा होतो. मी माझ्या मोठ्या आत्याकडून हा रस्सा शिकलेली आहे. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, केव्हा तरी सांगेन तुम्हाला. आणि तिच्याकडून मी हा रस्सा शिकलेली आहे. आणि ती चव जी माझ्या आत्याची चव आहे, अजूनही ती चव खूप सुंदर आणि खूप टेस्टी होती. तर त्या पद्धतीने करायचा मी प्रयत्न केला आहे. तर इकडे मी एक भांडं घेतलेलं आहे, पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल घातले. जवळजवळ 2-3 चमचे मी तेल घातलेलं आहे. आता आपल्याला कांदा आणि टमाटर दोन्ही एकत्रच घालायचे. एक कांदा घेतलेला आहे मी आणि एक टमाटर घेतलेला आहे. आलं, लसूण आणि जिरे याची थोडी मी भरड जी आहे पेस्ट, तर ती सुद्धा आता एक चमचाभर घालणार आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, छानसं परतून घ्यायचं आहे. बाजूच्या पॅनमध्ये आपल्या भेंड्या ज्या आहेत त्या चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये मी 1-4 कोकम घालते, कारण हा भेंडीचा रस्सा जो आहे ना तो आपल्याला आंबट तिखट असा बनवायचा आहे. आणि भेंड्यांची जी कणसं आहेत तर ती आता मी याच्यामध्ये ॲड करते. मी तर आज दुसरं काही बनवणार नाही आहे. भेंड्यांचा रस्सा आणि मस्त असा गरमागरम भात एवढंच बनवणार आहे. कारण भेंड्यांच्या रस्स्याबरोबर भात खूप सुंदर लागतो, खूप टेस्टी लागतो. आता परत मी कांदा टमाटर बरोबर परत एकदा भेंड्या भाजत आहे. छान आपलं बघा भाजून झालेलं आहे. आत्ता यावर्षी बनवलेला कांदा लसूण मसाला जो आहे तर तो
आणि याच्यामध्ये मीठ चवीनुसार मीठ घालते. चवीनुसार मीठ घालून घेते पहिला आणि मग थोडीशी चिमूटभर हळद आणि या वर्षी बनवलेला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, तर तो सुद्धा मी आता कालच बनवला आहे, तर आज पहिल्यांदा मसाल्याचं सुद्धा उद्घाटन करते. तर मसाला पाहू शकता, अगदी खूप सुंदर आणि टेस्टी झालेला आहे. आता छानसं आपल्याला काय करायचं आहे, परतून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामधलं सिक्रेट जे आहे, तर ते ह्या सिक्रेटशिवाय हा रस्सा पूर्ण होत नाही. तर आता मी याच्यामध्ये घालणार आहे ताक. तर ताकामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा भेंड्यांचा रस्सा बनवायचा आहे. आणि छानसं आता काय करायचं, शिजू द्यायचं. उकळी आल्यानंतर 10 ते 15 मिनटं हा रस्सा जर आपला चांगला शिजला तर खायलासुद्धा अप्रतिम लागतो. आता वरून थोडीशी मी कोथिंबीर घालणार आणि मग रस्सा शिजायची वाट बघणार. भात तर माझा इकडे बनवून झालेला आहे. तर आपल्या रश्श्याचा कलर बघा किती छान दिसतो, अप्रतिम दिसतो. आणि आपली कणसं जी आहेत तर ती सुद्धा छान दुगुदुगू शिजत आहेत. तर आता आपण काय करूया, 15 मिनटं आपण वाट बघूया रस्सा शिजायची. आपण या रस्स्याला कुठलंही वाटण काही घातलेलं नाही आहे. अगदी 4 गोष्टीमध्येच आपण हा भेंड्यांचा रस्सा बनवलेला आहे. फक्त आपल्याला 10 मिनटं शिजू द्यायचं. छानशी उकळी आलेली आहे. आता आपण शिजू देऊया. रस्सा तयार झाला की झाला तर मी लगेचच जेवायला बसणार आहे. 1,000 years तर बघा later. इकडे मी भातावरती रस्सा घेतलाय. अभी मजा आएगा. आज मी खाणार आहे मस्त असा भेंडीचा रस्सा. वाव. हे बघा भेंडीची कणस. अतिशय सुंदर आणि टेस्टी झालेलं आहे, प्रश्नच नाही. खूप सुंदर. आणि गावाकडे आल्यानंतर ना ह्याची मजा खूप असते, म्हणून आल्यानंतर गावाकडचा रानमेवा घ्यावा आणि बनवावा. खूप सुंदर लागते. भेंडीच्या कणसाचा रस्सा. मंडळी, तुम्हाला कसा वाटला भेंडीचा रस्सा? आपल्या चॅनलला सपोर्ट करा.